श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। त्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आज ह्या चंद्रभागेच्या काठी भीमा नदी म्हणून इकडे ह्या ठिकाणी अवतरलेली आहे। आज मोठी भीमा नदी जुलै संपला, जून संपला, जुलै महिना संपत आलाय। 2 महिने बघता संपले, पण अजून देखील मेघराजाची कृपा ह्या बळीराजावरती झाली नाही। पांडुरंगा धावून ये विठ्ठला लवकर, सुनी झाली तुझी पंढरीला पूर्ण महाराष्ट्र सुना झालेला आहे की हात त्या पांडुरंगाच्या चरणी आज ह्या नदीच्या काठावरती मी पांडुरंगाची चरणी मांडतो। धन्यवाद। पुंडली गोरध्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु भागडे महाराज, गाडगे महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बारे पांडुरंगा केव्हा भेट द्यायची, झालो परदेशी तुझ्या विना। आज पांडुरंगाला या चंद्रभागेच्या काठावरती आणून तुम्ही असलेली चंद्रभागा भीमा नदी आज या पांडुरंगाला ह्याच देही ह्या जोडा आज साकडं घालण्यासाठी या इंद्राने आपल्या चंद्रभागेच्या काठावरती आणलेलं आहे। पांडुरंगाच्या आषाढवारीच्या अनुषंगानं उद्या एकादशी आहे आणि आजचा दिवस दशमीचा दिवस आहे, पण धावणे त्याला लवकरी मनाची परिस्थिती आज बळीराजावरती सुखावलेली आहे। या माध्यमातून मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतोय की जो तुमच्या आमच्यावरती दुष्काळ पडलेला आहे, एवढा मोठा दुष्काळ समोर येतोय आणि पाऊस अजून देखील नाही आहे, याचं दुःख आहे। म्हणून ह्या पांडुरंगाच्या चरणी, पांडुरंगाला रुक्मिणीला चरणी या ठिकाणी नदीच्या काठावरती आणून ही बघ चंद्रभागा कशा पद्धतीची कोरडी पडलेली आहे हे सांगण्यासाठी, पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी बारे पांडुरंगा केव्हा भेट द्यायची, झालो परदेशी तुझ्या विना। अनेक संत महंत पंढरीच्या दिशेने लाखो भाविक आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात। आस मनामध्ये आहे, पण त्या देवाच्या चरणी जो बळीराजा सुखावलेला आहे त्याच्यावर दुबारीची पेरणी निर्माण झालेली आहे। आणि जर तुम्ही बघताय पाठीमागे इथून ते तिथंपर्यंत पूर्ण कोरडी जमीन आजच्या घडीला जून संपला, जुलै महिना संपत आलेला आहे, ऑगस्ट महिन्यात फक्त 60 दिवस शिल्लक आहेत। त्या पांडुरंगाला प्रार्थना करतोय की हा बळीराजा सुखावला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे। म्हणून आज विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्यांना प्रार्थना करतोय की ह्याच देही ह्या जुळा की चंद्रभागा भरावी, थोडी चंद्रभागा भरून वाहिली पाहिजे। ज्या पद्धतीने इंद्रायणीच्या पूर्व वसरला गेला आणि पांडुरंगाची माऊलीची पालखी जशी ज्या पद्धतीनं पंढरीच्या दिशेने निघाली, त्याच पद्धतीनं हा बळीराजा सुखावलेला आहे, चंद्रभागा भरावी अशी पांडुरंगाची बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।